माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत सार प्रकरण 23 प्रल्हाद चरित्र सप्तम स्कंध याचे पठण करणार आहे. सुतांनी दुसऱ्या दिवशी श्रोत्यांना प्रल्हादचे चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. अर्थात शुकदेव परीक्षिताला गोष्ट सांगत होते. त्या गोष्टीचा संदर्भ धरून ते पुढे म्हणाले, ऋषीजन हो, परीक्षित सर्व गोष्टी ऐकेना ऐकता विचार करीत होता. परमेश्वर सर्वांशी सम, त्याला सगळे सारखे, मग प्रत्येक वेळी देवतांचा कैवार का? सर्व दैत्यांशी त्यांचे वैर कसे? त्याला पक्षपात करण्याचे कारण काय? तो अवतार घेतो तो देवासाठीच का? पराक्रमी दैत्य म्हणजे सुद्धा परमेश्वरी अवतारच नव्हे का? पण हा प्रश्न शुकदेवांना विचारावा का नाही असाही विचार त्याला पडला. पण अंतर्ज्ञानी शुकदेव स्मित करीत होते. परीक्षिताला धीर आला. त्याने आपली शंका बोलून दाखवली. शुकदेवांनी त्या शंकेचे स्वागत केले. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिले, राजा, देवादिदेव इंद्राजी बाजू घेण्यासाठीच अवतार होतो असे नाही. सत्व, रज व तम हे तिन्ही गुण भगवान विष्णूंना सारखेच. पण प्रकृतीत जेव्हा तिन्ही गुणांपैकी कोणताही एक जास्तच प्रादुर्भाव होतो तेव्हा खरे काय झालेले असते? तो गुण परमेश्वराच्या अतिरेक लीलेमुळेच वाढलेला दिसतो. आपल्या मायेच्या ठिकाणी तोच हे तिन्ही गुणांचे खेळ करून दाखवित असतो. मोठे मोठे दैत्य जगावर सत्ता चालवितात, तीही परमेश्वराची सत्ता असते. सात्विक लोकांना ती आवडत नाही. त्या गुणांच्या आधाराने जी जीवोपाधीची चेतनता कार्यरूप झालेली असते तिला साधू, देवता इत्यादी नाना रूपे आलेली असतात. रजस्तम वाढले की त्याहून असुरी शक्ती फुगल्यासारख्या दिसतात. तीही प्रभूचीच लीला असते. तुला साधे उदाहरण देतो. समता प्रस्थापित करणे हे ईश्वराचेच काम आहे, पण ते अनेक कार्यापैकी एक आहे. तराजूच्या एका पारड्यात भार ठेवले, दुसऱ्यात वस्तू ठेवणे व समतोल होईपर्यंत वस्तू कमी जास्त करणे हे विक्रेता एकटाच करतो ना, तसे समज. मारणारा, मरणारा व मारण्याची क्रिया सर्व काही तोच आहे. समयानुसार भगवंताला सृष्टी वाढवाविषयी वाटली तर रजोगुणाचा उपयोग तो करतो. पोचण्यासाठी सुखरूपी बंधन करणाऱ्या सत्वगुणाचा व खेळ आवरावासा वाटला तर विलयात्मक तमोगुणाचा तो उपयोग करतो. या बाबतीत धर्माच्या राजसूय यज्ञात नारद युधिष्ठिर संवाद झाला होता. शिशुपालाचा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने वध केला. त्याचे 100 अपराध झाले होते. युधिष्ठिराच्या यज्ञसभेत शिशुपाल श्रीकृष्णांचा अपमानकारक शब्द बोलला. त्यावेळी काय झाले? शिशुपालाच्या शरीरातून त्याचा जीवात्मा सूक्ष्म कोशासह निघाला व ज्योतीसारखा हा प्रकाश पाडी श्रीकृष्णांच्या शरीरात मुक्त झाला. युधिष्ठिराला वाटले, आपण एवढे कृष्णाचे मित्र, भक्त, आप्त, पण आपली एवढी तन्मयता आहे की नाही कोणास ठाऊक. नारद मुनींना त्याने विचारले की शिशुपालाने श्रीकृष्णाशी वैर केले आणि त्याला ही उच्चगती कशी मिळाली? नारद त्यावेळी म्हणाले, कुंतीपुत्रा, अरे शिशुपाला इतके कृष्णाचे ध्यान तुम्ही अष्टोप्रहर केले आहे का? पहा, मनाला विचारून. दंत, वक्र व शिशुपाल दोघेही जन्माला आले व बोबडे बोलायला लागले. तेव्हापासून कृष्णाला शिव्या बोलत आहेत. त्यांचे सगळे लक्ष कृष्णाचे वाईट कसे करता येईल याकडे. त्यात झाले काय की त्यांच्या जीवाचे सगळे अवधान कृष्णाकडे. कंसासारखे ते सर्वदा सर्वत्र द्वेषभावाने कृष्णाचे चिंतन करीत होते. तुम्ही असे केलेले नाही. तुमची प्रेम भावना उत्कट अनन्य आहे का? सर्व भाव भगवंताचेच निर्माण केले. कोणत्याही भावनेने त्यांचे चिंतन झाले नाही तरी त्याचेच उत्कट भावामुळे जडदेह पडतात. त्यांना गती दुसरी कुठली? गोपिनीने, कामनेने, कंसाने, भयाने, देवांनी, परिवार स्नेह भावनेने, तुम्ही पांडवांशी सख्य भावाने, माझ्यासारख्यांनी भक्तीने, तर शिशुपालाने द्वेषाने, पण त्याच कृष्णाचे ध्यान केले. म्हणून भक्त किंवा शत्रू कोणीही असला तरी अनन्य भावना असली तर भगवंताशी तो एकरूप होणारच. परीक्षिता,
जय विजयांच्या शापवचनांमुळे असुरी कोटी जन्म झाला हे तुला पूर्वी सांगितलेलेच आहे. 3 जन्मांनी ते पुन्हा विष्णूंचे द्वारपाल होणार असे त्यांनीच सांगितले होते. हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे जय विजय. त्यातील हिरण्यक्षाचा वध वराह अवतार घेऊन विष्णूने केला हे तुला विदित आहे. नारदांनी युधिष्ठिराला ही गोष्ट सांगितली तीच मी तुला सांगतो. हिरण्याक्षाचा वध झाला तेव्हा हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला. त्याने सर्व दैत्यांना बोलवले व त्यांना म्हटले, महाप्रतापी दितीपुत्रांनो, हिरण्यकशाचा वध करण्याचे काम करणारा विष्णू हा आपला शत्रू आहे. वीरहो, मी शुलाने त्यांच्या गळा कापीन, रक्ताचे पाठ वाहवीन, त्यांच्या रक्ताने माझ्या भावाचे तर्पण करीन. विष्णूंचा मूळ स्वभाव निपक्षपाती होता, पण आता तो फक्त देवतांचीच बाजू घेत होता. आता त्यांची कोणीही थोडीशी स्तुती केली की तो त्यांचा कैवारी होतो, त्याला मोठा मान देतो. आपण त्याचा नाश केला की हे बाकीचे सारे देव आपल्या आपण सुकून वाळून जातील असा तुम्हाला मी सांगतो, तसे करा. साऱ्या पृथ्वीवर हिंडा, जिथे यज्ञ होत असतील तिथे विध्वंस करा, ब्राह्मणांना मारा, गायींचा वध करा, वेद नष्ट करा, वर्णभ्रमाचा उच्छेद करा. वेद यज्ञ धर्म कर्म हाच विष्णूंचा आधार, तो नष्ट करून टाका. जाळा, तोडा, फोडा, मोडा, तया मोहित करू नका. लहान मोठा बघू नका, स्त्री पुरुष विचारू नका. श्री विष्णू भक्तांचा नयनाट करा. जा, तुम्हाला सर्व अधिकार दिले झाले. आधी दुष्टबुद्धीने दुसऱ्याचा छळण्यात आनंद मानणारे दैत्य त्यांनी अक्षरशः आज्ञापालन केले. नगरे पेटवली, गावे नष्ट केली, गोठे पाडले, गायींना मारून टाकले, गवळ्यांचे जीव घेतले, आश्रम पेटवून दिले, उपवने तोडून टाकली, पूल मोडून टाकले, सर्वत्र विप्रांना त्रस्त केले, नटभ्रष्ट केले. देवदेवता लपून छपून पृथ्वीवर राहू लागल्या. हिरण्यकश्यपूने हिरण्याक्षाच्या पुत्राचे, पत्नीचे व आपल्या मातेचेही सांत्वन केले. मृत्यू हा देहाचा विकार आहे, आत्मा निर्विकारच असतो, तो मरत नसतो. तेव्हा शोक करू नका असे नाना प्रकारचे युक्त्यांनी सांगितले. दितीने आपला शोक आवरला व हिरण्यक्षाच्या पुत्रांनीही शोकातला आवर घेतली. परीक्षिता, नारद युधिष्ठिराला पुढे गोष्ट सांगत होते ती काय? शुकदेव म्हणाले, नारद म्हणाले, पंडुपुत्रा, हिरण्याक्ष मरण पावला तेव्हा आपण मृत्यूवरच विजय मिळवावा असे हिरण्यकश्यपूने ठरविले. मी अजरामर व अजय होईल, पृथ्वीचा एकमेव सम्राट होईल, ब्रह्मदेवाप्रमाणे सर्व सृष्टीच्या वर सत्यलोकात विराजमान होईल. तपश्चर्याने मी पाप पुण्याची हिशोबच बदलून टाकीन. विष्णुपदाची काय किंमत? कल्प संपला की तेही नष्ट होते, मी तर काळावरही विजय मिळवेन. हिरण्यकश्यपूने असा दृढ संकल्प करून तप केले. त्यामुळे त्रैलोक्य डळमळू लागले. तपाच्या अग्नीने देवही हुरकळू लागले. त्याचवेळी देवाने व ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि हिरण्यकश्यपूला तपापासून प्रवृत्त करण्यास सांगितले. अनर्थाची परंपरा थांबवण्यास सांगितले. ब्रह्मदेव, भृगु, दक्ष आदी प्रजापती सिंह हिरण्यकश्यपूजवळ आले. तो मंदराचलाच्या एका दरीत कित्येक वर्ष तप करीत बसला होता. त्याच्या भोवती वारूळ झाले होते. त्याचे मांस, मेद, रक्त सगळे मुंग्यांनी व वाळवीने खाल्ले होते. त्याचे प्राण अस्थित राहिले होते. प्रथम तो दिसलाच नाही, पण जेव्हा तो कुठे आहे हे समजले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांच्या तपाची प्रशंसा केली. दैत्य श्रेष्ठ, धन्य तुझी निष्ठा, धन्य तुझे तप. अरे, असे कठोर तप अजून कोणी केले नाही. कोणाही मर्त्य प्राण्याला शक्य नाही. तू मला वंश केले, तुला काय पाहिजे माग? असे म्हणून ब्रह्मदेवाने त्या वारुळावर आपल्या जवळच्या कमंडलूतील पाणी सिंचन केले आणि तात्काळ हिरण्यकश्यपू पुन्हा पूर्ण अवयवयुक्त सुंदर असला तरी तो मेल्यावरही जमा आहे असे त्याला वाटले. देवतांनी वाट पाहण्याचे ठरविले आणि तात्काळ हिरण्यकश्यपू पुन्हा पूर्ण अवयवयुक्त सुंदर तरुण तेजस्वी बलवान झाला. वारूळ कडून तो बाहेर आला. हंसावरून आलेला ब्रह्मदेव त्याला दिसला. भृगु आणि दक्ष दिसले, तर काही ऋषी दिसले आणि त्या दैत्याने ब्रह्मदेवाला नमन केले.
अतिशय आनंदित होऊन त्याने ब्रह्मदेवाची स्तुतिस्तोत्रे गायली. ब्रह्मदेवाने त्याला पुन्हा वर मागण्यास सांगितले. तेव्हा दैत्य म्हणाला, प्रभू, तुम्ही सर्व दात्यांमध्ये श्रेष्ठ आहात. तुम्ही मला असा वर द्या की मला मनुष्य किंवा प्राणी, देव किंवा दैत्य अथवा नाग आदी प्राणी, त्याचप्रमाणे तुम्ही उत्पन्न केलेला किंवा दुसरा कोणताही उत्पन्न केलेला प्राणी त्याच्यापासून मरण येऊ नये. दिवसा किंवा रात्री, घराबाहेर किंवा घरात, अस्त्राने किंवा शस्त्राने, पृथ्वीवर, पाताळात किंवा आकाशात मला मरण येऊ नये. युद्धात माझा सामना कोणालाही करता येऊ नये. समस्त सृष्ट प्राण्यांचा मी सम्राट आहे. मला तुमच्या इतका मोठा मान मिळावा. पूर्ण योगेश्वरही मला प्राप्त व्हावे. फार चतुर्याने दैत्याने अमरपणा व अजिंक्यपणा मागून घेतला होता. त्याचा अर्थ ब्रह्मदेवाला मनोमन कळला. तरी त्याने उदारपणाने हिरण्यकशिपूला तो वर दिला. प्रभूंची लीला विलक्षण आहे. असा विलक्षण वर मिळाला आणि तो महाबली दैत्य विष्णूंचा द्वेष करू लागला. त्याने त्रैलोक्य जिंकले, सर्व देवांवर विजय मिळवला. इंद्रपुरी त्याची झाली. लोकपाल आज्ञा पाळू लागले. अप्सरांचे नुपूर त्यांच्या मनोरंजनासाठी शब्दायमान होऊ लागले. याला सारे भी, सूर्यापासून किन्नरांपर्यंत, मानवापासून पशुपक्ष्यांपर्यंत सारे त्याला वंदन करीत. सदा कदा तो उत्कृष्ट गंध असलेले मद्य पिऊन मस्तीत राही. ज्ञान, बळ, योग, तपस्या कशातही तो कमी नव्हता. ब्रह्मा, विष्णू व शिव याच्याशिवाय सर्व देव त्याचे ऐकत. युधिष्ठिरा, अरे, मी व तुंबरू सुद्धा त्यांच्या पुढे भयाने थरथरत वीणावादन व गायन करीत होतो. पंचमहाभूते त्याला व यज्ञाचा भाग त्यालाच मिळायचा. आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी यांचे सर्व गुण त्याच्या सेवेला, सर्व उपयोग व एकछत्री त्रैलोक्याचे राज्य त्याला अनन्वय साधारण महत्त्व प्राप्त झाले होते. पण मुळात असुरी बुद्धीच्या त्या दैत्याला अंतरंगात तृप्ती होती काय? हे एवढे तप केले तरी तो इंद्रियांचा दास होता. युधिष्ठिरा, तरी सुद्धा तो विष्णूंचा पार्षद म्हणजे द्वारपाल विजय होता. हे विसरू नको. विष्णूंशी गैरभावाने तो युक्त होता. त्याचे विष्णू चिंतनच चालले होते. हिरण्याक्ष मरण पावल्यापासून अखंड वैराने त्याने विष्णूचा ध्यास घेतला होता. त्याच्या छळाने त्रासून प्रजेने मनोमन विष्णूंचा धावा केला. आकाशवाणी झाली, ती फक्त साधूस जनांना ऐकू आली. स्वतःचा पुत्र प्रल्हाद याचा जेव्हा दैव द्रोह करील तेव्हा मी त्याला मारीन. साधू जणांना दिलासा वाटला. आता हा दैत्य कितीही बलाढ्य असला तरी तो मेल्यातच जमा आहे असे त्याला वाटले. देवतांनी वाट पाहण्याचे ठरविले. हिरण्यकशिपूला 4 पुत्र होते. त्यात प्रल्हाद लहान पण गुणांमध्ये महान होता. ब्राह्मण भक्त, सौम्य स्वभावचा, खरे बोलणारा व मन ताब्यात ठेवणारा, प्राणीमात्रांवर प्रेम करणारा होता. थोरांना वंदन करी, निर्धनांवर माया करी, त्यांना सहाय्य करी. गुरु व देव यांना मान देई. बरोबरीच्या मुलांशी स्नेहाने वागे. मनात आडी ठेवीत नसे. दुःख सहन करी पण दुसऱ्यांना दुःख देत नसे. त्याला कसलाही हव्यास नसे. जन्माने तो दैत्य पण स्वभावाने अगदी सात्विक देवासारखा होता. त्याचे गुण किती वर्णावे, पण एक गुण सर्वांवर कळस करणारा होता. तो म्हणजे भगवान विष्णूंवर अगदी जन्मापासून प्रेम व सहज भक्ती. प्रल्हादाला वाटे विष्णू आपल्या जवळ आहे, आपला मित्र आहे. सदा बरोबरच जेवतो, बसतो, चालतो, फिरतो. कधी वाटे देव आपल्याला सोडून गेला की तो मुसमुसून रडे. कधी वाटे देव धावत धावत आला आणि त्याने मिठी घेतली आहे आणि तो कुचकुच हसायला लागे. ध्यानात चतुर्भुज मूर्ती पाही आणि गायला लागे. उत्कंठने कधी देवा अरे रे ये रे म्हणून ओरडे. कधी प्रेमभावाने नाचे. वासुदेवा नारायणा असे नाम उच्चारे टाळ्या वाजवी जणू भगवंताबरोबर खेळत नाचत राहिले. स्वतःला विसरून विष्णूच्याच प्रमाणे दिसू लागे. गंभीर मुद्रा करून बसे. हृदयात घननीळ विष्णूंच्या चरणांचा कोमल स्पर्श अनुभवून कधी कधी कमल नेत्र मिटून ध्यानावस्थेत रोमांचित होऊन बसे. अर्धवट उघड्या डोळ्यातूनच आनंदाश्रूंचा जेव्हा पूर वाही. भगवंतावरील प्रल्हादाची भक्ती अशी विलक्षण होती. त्याच्या संगतीत येणाऱ्या मुलांवर तो फारच आवडे. त्यांच्याशी मनात भक्तीचा उद्भव होई. युधिष्ठिरा, पिता वैरभावाने विष्णूंचा विचार करी.
करी, तर पुत्र प्रल्हाद दास सखा या भावाने विष्णूंचे चिंतन करी. हे दोघे अनन्यच होते, पण गंमत पहा. अज्ञानामुळे त्याला प्रल्हादाचे हे गुण दुर्गुण वाटले. आपल्या सद्गुणी पुत्राचाही हिरण्यकश्यपूने द्वेष केला. त्याचा नाश करण्याचा खूप प्रयत्न केला. कसा ते आई. शुक्राचार्य हे दैत्यांचे पुरोहित होते. त्यांचे शंड्य व अमर्क असे 2 पुत्र होते. राजगृहाजवळच ते राहत व प्रल्हादासह इतर मुलांना राजनीती, अर्थकारण वगैरे शिकवित असत. प्रल्हाद त्यांनी दिलेले धडे लगेच तोंडपाठ करून दाखवी, पण मनातून मात्र त्याला ते कधी आवडलेले नसत. कारण राजनीतीतील खोटेपणा शिकावा लागेल. एके दिवशी काय झाले, हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला जवळ घेतले होते. त्याने विचारले, प्रल्हादा, तुला सर्वात जास्त काय आवडते? प्रल्हाद म्हणाला, बाबा, खरे सांगू का? जगातले प्राणी मी व माझे यात गुंतलेले आहे. त्या दुःखरूपी घराचा त्याग करून जीव व भगवंताला, त्या श्रीहरीला शरण गेले तर मला फार फार आवडेल. त्याचे बोलणे ऐकून त्याचा पिता एकदम खदाखदा हसू लागला. मुलाकडे एकदा पाहून तो म्हणाला, लहान मुलांची मते दुसऱ्यांच्या लोकांनी काहीतरी सांगितले की ते कशी बिघडतात. शिक्षण देणाऱ्या लोकात कोणीतरी विष्णू वेडा ब्राह्मण शिरलेला दिसतोय. त्याने लगेच आज्ञा केली, त्या बालकावर कडक दृष्टी ठेवा. त्याला कोण काय सांगतात, तो कोणापासून काय शिकतो, इकडे नीट लक्ष ठेवा. त्याने वाटेल तसल्या गोष्टी शिकता कामा नये. प्रल्हाद तिथून उठला. पुन्हा त्याला गुरूंच्या घरी सेवकांनी नेले. गुरु शंड व अमर्क यांच्या राजांची आज्ञा कळवलीच होती. आपल्यावर नसता दोषारोप नको. उगीच प्रल्हाद काहीतरी बोलेल नी आपले वाईट होईल. त्यांनी प्रल्हादाला विचारले, काळा प्रल्हाद, राजकुमारा, अगदी खरं सांग, तुला हे कोणी सांगितले? तुझी बुद्धी अशी उलटी कशी चालली? राजाने विचारले. तेव्हा तू जे बोललास ते तुझे आपल्या बुद्धीचे होते की दुसऱ्यांचे पडवलेले तसे बोललास? आम्ही तुझे शिक्षक ना, आम्ही नाही ना तुला शिकवले? मग तू हे कुठे शिकलास? प्रल्हादाने दोघांकडे एकदा पाहिले. राजाबद्दल त्यांना वाटत असलेल्या भीतीची त्याला गंमत वाटली. तो त्यांना म्हणाला, गुरुजी, मी व माझे यात अडाणी मनुष्यता, तरी हरीची माया आहे. माझा त्या हरीला नमस्कार आहे. अडाणी मनुष्याला तो हरी, तो परमात्मा कृपा करूनच ज्ञान देतो. तसे झाले तरच हरीचे ज्ञान होते, नाहीतर ब्रह्मदेवाला सुद्धा ते कळणार नाही. माझी बुद्धी उलटी कशी चालते असे विचारता ना तुम्ही? हो, त्या श्रीहरीनेच माझी बुद्धी उलटी करून टाकली बघा. माझे मन त्याचे इतके धावते हो, सारखे चुंबकासारखे लोह खेचले जाते ना, तसे अगदी होते. गुरु चुपचाप बसले. राजा काय बोलेल? हा पोरगा राजाच्या मनाविरुद्ध गोष्टी बोलतो. आपली आता 100 भरेल. त्यांना प्रल्हादाला मार देण्याचे ठरविले. अरे छडी आणा पाहू, ते म्हणाले. हा मुलगा बिघडलाय, दैत्य कुळाचा कलंक आहे नुसता, त्याला शिक्षा केलीच पाहिजे. दैत्य कुळाचा चंदन वना ही बाबू कुठून आली? आणि खरेच त्यांनी प्रल्हादाला हरिभक्तांच्या वेडापासून सोडविण्यासाठी नाना उपाय केले. गोड बोलून, धमकावून, फूस लावून, मारून, उपाशी ठेवून, शिक्षा करून काही प्रभाव पडला नाही. त्याला त्यांनी इतर जे काही शिकविले ते सगळे प्रल्हादाने आत्मसात केले. कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचे उत्तर तयार. गुरूंना वाटले की आता प्रल्हादाला राजाकडे न्यावे, तोच त्याची परीक्षा घेईल. चांगले नटवून सजवून प्रल्हादाला राजापुढे त्यांनी उभे केले. पित्याच्या चरणी वंदन करून तो जवळ उभा राहिला. राजाने त्याला प्रेमाने जवळ घेतले. तो वात्सल्याने प्रल्हादाचे मुखावलोकन करीत म्हणाला, प्रल्हादा, गुरुजी जवळ विद्या शिकतोस ना? ते चांगले शिकवितात ना? सांग भाऊ, काय शिकलास? एखादी चांगली गोष्ट सांग. प्रल्हादाने काय सांगितले? युधिष्ठिरा, सुदोधी भक्ती रसा चित्त बुडलेले तो प्रल्हाद राजनीती काय सांगणार? अर्थव्यवहार काय सांगणार? राजाने चांगले काय ते सांग म्हटले तेव्हा प्रल्हादाने भक्तीचे रहस्यच सांगायला प्रारंभ केला. 9 भक्तीचे प्रकार त्यांनी सांगितले. श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, अर्चन, वंदन, दास्य व आत्मनिवेदन. बाबा, ही विष्णुभक्ती कशी करावी ने हे उत्कृष्ट अध्ययन आहे असे मला वाटते. राजा भयंकर रागवला, पण प्रल्हादावर रागवण्याआधी तो त्यांच्या गुरुजींवर जास्त रागवला. गुरुजींनी गयावया केल्या, पण काही प्रल्हादाला असल्या गोष्टी शिकवलेल्या नाही.
महाराज आम्हाला क्षमा करावी, त्यांनी विनंती केली. राजाने मग प्रल्हादाला धारेवर धरले. कुणी काय शिकविले? गुरुजींनीही नाही ना, मग कुणी शिकविले माझ्यासमोर असे बोलायला? तर याद राखा, मला मुळीच आवडणार नाही. विष्णूंचा मी शत्रू आहे. त्याने तुझ्या काकांना मारले, आपल्या कुळाचा घात केला आणि तू सरळ त्यांचीच भक्ती करतोस बाबा. प्रल्हाद हात जोडून म्हणाला, बाबा, डोळे, कान, मूग, नाक व स्पर्शेंद्रिय यांनी जे जे भोग घेतात त्यांनी व्यर्थ दुःख मात्र संपादन केलेले आहे. पुन्हा पुन्हा भोग घेऊनही तेच उष्टे भोग लोक भोगतात. आंधळ्यांनी मार्ग दाखवावा तसा तो इतरांनाही इहलोक किंवा परलोकातील सुखाची प्राप्तीच मोठी होय. वेदोक्त काम्य कर्मे करा, भोग मिळवा असेच सांगतो. सगळेच नरक, मृत्यू, स्वर्ग यांच्या चक्रात सापडलेले आहेत बाबा. गर्व करून उपासना करण्यात मरणापासून मुक्ती होत नाही. भगवंताची निष्काम भक्ती संतांच्या पायाचे वंदन करण्यातच परमहित आहे. मला हे गुरुजींनी शिकवलेले नाही, मला हे माहितीच आहे. राजाच्या अंगावर क्रोधाने भडकाच उडाला. त्याने आपल्या मांडीवरून प्रल्हादाच्या बकोटीला धरून धाड दिशी त्याला खालच्या रत्नखचित चकचकी सभाभूमीवर आदळले. तो झटपटत उठला. पुन्हा शांतपणे त्याने त्याला नमस्कारच केला. प्रल्हादाची आई राणी कायाधू जवळ सिंहासनावर बसून पाहत होती हा प्रकार. अचानक हे सर्व पाहून ती चटकन जागीच उभी राहिली. आपल्या पतीला मुलाशी प्रेमाने वागावे असे ती काहीतरी बोलणार. तोच राजा गरजला, दैत्यांनो, सेवकांनो, तात्काळ जा आणि या प्रल्हादाला मारून टाका. त्याला जिवंत ठेवू नका. त्याला जिवंत ठेवून नाही चालणार. माझ्या शत्रूंचा गौरव माझ्यासमोर एवढासा पोर अजून 5 वर्षे पुरी झाली नाही, तोच आई बापांचे वात्सल्य विसरतो. कृतज्ञ कुठला? आणि त्या विष्णूंच्यासाठी तरी काय हा करणार आहे? असाच कृतज्ञपणा. माझा पुत्र झाला म्हणून काय झाले? जो अहितकारक असेल तो शरीराचा भाग सुद्धा कापून काढावाच लागतो ना. न जाणून विष्णूच जन्म घेऊन आमच्या कुळात शिरलाय की काय? कोणत्याही उपायाने याला मारलेच पाहिजे. तात्काळ विक्राळ तोंडाचे, विस्कारलेल्या केसांचे कृष्णवर्णीय दैत्य त्रिशूळ घेऊन धावले. गौरवर्ण सुंदर सात्विक त्याची बालमूर्तीच असा 5 वर्षाचा प्रल्हाद. सर्वांनी त्याच्यावर भराभर त्रिशूळांचे वार केले. ज्यांना पाहावेला त्यांनी गपकन डोळे मिटून घेतले. आता कयाधू दीडमुख होऊन शुद्ध हरपून पडले. वटारलेल्या डोळ्यांच्या, भिंदारलेल्या नागपुड्यांचा राजा रागाने कापत होता. प्रल्हादाची डोळ्यांनीच जणू इकडे तिकडे करणार होता. दैत्यांना रक्तपात पाहण्यासाठी व करण्याची साहजिकच आवड असते. प्रल्हाद कसा किंचाळेल, कसा मारेल, रक्ताची चिळकांडी कशी वाहील याचे आसुरी उत्कंठा लागून दैत्य सभासद चमत्कारिक दृष्टीने प्रल्हादाकडे पाहत होते. पण त्रिशूळाचे सर्व धाव फुकट गेले. प्रल्हादाच्या शरीराला ओरखडा सुद्धा लागला नाही. राजा दचकला. घाव घालणाऱ्यांचे त्रिशूळ थांबले. राक्षसी घेऱ्यात तो कमळासारखा पालक ध्यानस्थ बसला होता. त्याला विष्णूच्या शिवाय कशाचेच भान नव्हते. राजाने चंग बांधला. काही करून त्या पोराचा नाश करायचाच असे त्याने ठरविले. मदोन्मत हत्तीला त्याच्यावर सोडले. हत्ती धावत आला. सोंड वर करून प्रचंड धूर त्या लहानग्यावर धावून आले. सपाट्याने त्याला सोंडीत उचलून पायाखाली आणले व पाय त्याच्या छातीवर ठेवला. आता हा चिरडणार. सर्व शांतता. हत्तीच्या वजनानेही प्रल्हाद चिरडला नाही. तसाच मुखी हरे हरे नारायण असे नामस्मरण चालले होते. विषारी साप चावले तरी प्रल्हाद सुखरू. उंच कड्यावरून त्याला खाली लोटून दिले पण तो तसाच राहिला. अंधार कोठडी दाबून ठेवले, उपाशी ठेवले पण प्रल्हाद आनंदात हरिनाम घेत राहिला. त्याला अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला तरी तो भाजलाही नाही. त्याला समुद्रात बुडवले तरी तो बुडेना. काही केले तरी प्रल्हादाला तो काही करू शकत नव्हता. हिरण्यकश्यपू विचारात पडला. मी इतका त्याचा छळ केला तरी हा मुकाट्याने सहन करतोय. केवळ स्वतःच्याच जोरावर आणि तरी सुद्धा माझ्याजवळच निर्भयपणाने राहतोय. याच्या अंगी काहीतरी सामर्थ्य असले पाहिजे. माझाही द्वेष हा करीत नाही. हा कोणालाच भीत नाही व याचा मृत्यूही घडवून आणता येत नाही. त्याच्या शक्तीचा खांगच लागत नाही. हाच माझा मृत्यू असेल की काय? त्याच्याशी वैर्याने वागलो तर मलाही मरण येण्याचा संभव आहे की काय?
राजाला संशयाने घेतले. त्यांची वृत्ती उदास झाली. षंड आणि अमर्क यांनी राजाजवळून प्रल्हादासाठी सर्व शिक्षांची संमती मिळवली. त्याला वरून पाशांनी बांधायला गेले तरी तो बद्ध होईना. त्या दोघांनी शाळेत त्याला निर्णयाने विषय शिकवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद आता त्यातले काही शिकेना. त्याचे समवयस्क मित्र त्याच्या भोवती जमत सर्वजण खेळत प्रल्हाद त्याच्या विष्णुभक्तीच्या गोष्टी सांगे, नीतीचा उपदेश करी. नामघोषाने शाळा होऊन जाई. प्रल्हादावर सर्व बालकांची भक्ती होती. तो त्यांना घेऊन शाळेतून दूर जाईल. एखाद्या वटवृक्षाखाली सर्वजण हरे कृष्ण हरे नारायण नारायण हरी गोविंद हरे अशी अनेक प्रकारे भजने म्हणत प्रल्हाद अतिशय मधुर आवाजात हरिभक्तांचा महिमा मुलांना सांगे. मुले त्यांना विचारू लागली, अरे प्रल्हादा, तू एवढा लहान आहे, तुला गुरुजींनी हे काही शिकवलेले नाही, मग तुला इतके सगळे कसे येते? प्रल्हादाला तो मातेच्या गर्भात असताना मी हरितत्वोपदेश दिला होता, तोच त्याच्या नीट आठवणीत होता. कयाधू त्यावेळी इंद्राच्या आश्रयाने राहत होती. हिरण्यकशिपूने जेव्हा तपश्चर्येला प्रारंभ केला तेव्हा देवांनी त्याची राजधानी लुटली, दैत्यांचा पराभव केला. कयाधू त्यावेळी गरोदर होती. इंद्राच्या मनात आले की हिला मुलगा झाला की त्याला मारून टाकावा व मग तिला सोडून देईल. युधिष्ठिरा, त्यावेळी मी त्याला सांगितले की कयाधूला जो पुत्र होईल तो मोठा विष्णुभक्त होईल, त्याला म्हणूनच मारू नको. कयाधूचा मीच हरिभक्तीचे रहस्य शिकवले. ते प्रल्हादानेही श्रवण केले. पुढे बालकांनी त्याला विचारले की प्रल्हादा, हे सर्व कुठे केव्हा कसे शिकलास? तेव्हा तो म्हणाला, मला हे आईच्या पोटात मी होतो तेव्हापासून माहीत आहे. नारदांनीच हा उपदेश दिलेला आहे. मित्रांनो, हरी आपलासा करायला अमुकच जातीत जन्म घ्यावा लागतो असे नाही. ज्ञान, पांडित्य, यज्ञ, कायावाचा, मनाची तपे ही नुसती पुरेशी नाही. निष्काम भावना असली तरच तो खरा आपलासा होतो, प्रसन्न होतो. सर्वात्मक सर्वेश्वर श्रीहरीच्या भक्तीने कोणालाही विजयाचा उद्धार होतो. जन्माला आल्यास एकमात्र कर्तव्य आहे, ते म्हणजे हरी दर्शन, हरी स्मरण, हरी कीर्तन, हरिमय होणे. संसार रूपी सागरातून तरुण जाणे. हरी हाच स्वार्थ, हरी हाच परमार्थ. मित्रांनो, चला आपण भजन करूया. श्री नारायण नारायण हरी हरी, भवसागर हा पार करी. सर्व मुले त्याच्याबरोबर कोळ्या उंच आवाजात गाऊ लागतात. श्री नारायण नारायण हरी हरी, भवसागर हा पार करी. सर्वत्र नामघोष ऐकू येऊ लागले. वडील दैत्यांना न जुमानता भजनाची गोडी लागलेली सर्व मुले नेहमीचे पाठ सोडून भजनच करू लागले. परस्परांशी प्रेमाने वागून भांडणे न करता हरिकथा प्रल्हादाकडून ऐकू लागले. कोणीही प्रल्हादाला अडवू शकला नाही. राजा रागवला, पण तो कोणत्याही उपायाने मरत नाही हेही त्याला ठाऊक झाले होते. स्वतःच प्रल्हादाचा जीव घ्यावा असा निर्धार करून हा प्रल्हादाचा हरी कसे त्याचे रक्षण करतो तूच पाहूया असा निश्चय करून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला दटावून म्हणाला, मूर्खा, तू फारच ठरला आहेस. कुणाच्या जोरावर माझ्या आणि दैत्य कुळाचा अपमान करतोस? थांब, आजच तुला मारून टाकतो. तुला एवढे बळ चढले आहे ते कुणाचे? माझ्याजवळ माझ्या विरुद्ध गोष्टी करतोस? प्रल्हाद म्हणाला, बाबा, सृष्टीतील सर्वांचे बळ मुळातच श्रीहरीचेच नाही का? माझे, तुमचे, पशुपक्ष्यांचे, भूमी कीटकांचे, देवदेवतांचे, यक्ष किन्नरांचे, या भूमीचे, वाऱ्याचे, पावसाचे, सूर्यचंद्रांचे, ताऱ्यांचे, आकाशाचे सर्वच बळ परमेश्वराचेच आहे ना? हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही तुमचा द्वेष सोडून द्या ना. त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्या भगवंताला तुम्ही काय करू शकणार? तुम्ही दाही दिशांचे प्राणी ताब्यात ठेवले तरी मन व इंद्रिये ताब्यात ठेवली नाही तर कसले तुम्ही पराक्रमी? तुम्ही मनाला ताब्यात घ्या. भगवंताच्या पायाशी तर दुर्धर असे काम क्रोधाही शत्रुसुद्धा नष्ट होतात. स्वतःवर विजय मिळवा. जग जिंकूनही तुमची समाधानी नाही. तो जगताचा स्वामी श्री विष्णूच आहे. तुमच्या इंद्रियांनी तुम्हाला फसविले आहे. तुम्हाला वाटते की तुमची शक्ती ही स्वतःची आहे. खरी ती भक्ती भगवंताचीच आहे. तो सर्वत्र आहे. हिरण्यकशिपू भयंकर संतापला. तो म्हणाला, कोरट्या, मोठ्या मोठ्या वल्गना करतोस. तुझ्या बडबडीला मर्यादा उरली नाही. तुझी मरणाची वेळ आली असेलच असेच समज. तुझा तो जगाचा स्वामी आहे कुठे? तू म्हणतोस तो सर्वत्र आहे. आपण त्याला बोलावून रोज हाका मारतोय, मग मार हाक आता त्याला. मी आता तुला यमसदनाला पाठवितो. कुठे आहे तुझा तो भगवान?
मग त्या समोरच्या खांबात पण असेलच ना, नाही का? सांग सांग. प्रल्हाद अत्यानंदाने पित्याकडे पाहत होता. भगवंताचेच नाव, त्याचेच गुणवर्णन रागारागाने का होईना आपला पिता करीत आहे. तो म्हणाला, बाबा खरेच सर्व वस्तू तो भरलेला आहे. तर मग हा खांब मी खडगाने फोडतो. पाहूया तुझा भगवान हात आहे का. लाथ मारतो मी त्याला. असे म्हणत सिंहासनावरून ताडकन उठून आपल्या खडगाने सभास्थानी असलेल्या खांबावर राजाने वेगाने प्रहार केला. खांबावर लत्ता प्रहार केला. प्रचंड गडगडाट, कानगळ्यात बसणारा कडकडाट, सर्वत्र प्रचंड वावटळ, पंचमहाभूतातून मोठी खळबळ, भूमी हादरली, वारा पिसाळला, सागर मर्यादा सोडून पुढे आला, आकाशाला कापरे भरले. तो कोगी रत्नजडीत वर्तुळाकार सुंदर स्तंभ एकाच क्षणात त्याचे उभे दोन तुकडे झाले. भयचकित राजा मुकुट मागे सरकलेला, उत्तरीय वस्त्र खाली ढळलेले, क्रोध व संताप यांनी डोळे तारंबळलेले, हातात खड्ग घेऊन प्रल्हाद डोळे मिटून उभा मुखाने श्रीहरी श्री नारायणा असे अखंड जप. आणि त्या खांबातून एक अतिविशाल सिंहमुख असलेला मानव देवधारी प्राणी येऊन उभा राहिला. त्याच्या पीतवर्णी केशरी आयाळीतून प्रकाश सर्वत्र पसरला. तोंडातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडल्या, तीक्ष्ण दाढा चमकत होत्या, जीभ बाहेर रंगत होते. तो जिभेने मधूनच ओठ चाटीत होता. त्याला शेकडो हात होते. त्या हातांच्या बोटांना भयंकर टोकदार नखे होती. तो केव्हा तरी प्रचंड नर केसरी पाहून राजा भयचकित झाला. पण त्याची वीर वृत्ती जागृत होऊन तो खड्ग घेऊन परजून त्या प्राण्यावर धरून गेला. त्याच्यावर तुटून पडला. प्रचंड अग्नीवर एखादे फुलपाखरू उडत त्याचे तसा तो दिसला. सभागृहात पुष्कळ दैत्य उभे होते. त्यांनी सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. सर्वजण राजाच्या मदतीला धावून येण्याऐवजी जिकडे तिकडे ओरडत पळून गेले. राजाचे मुख्यमंत्री मात्र तेथे थरथर कापत उभे होते. प्रल्हाद हात जोडून त्या महाविशाल नरकेसरीकडे पाहत होता. खांब दोन तुकडे होऊन पडला होता. त्याच्यामध्ये प्रचंड तेजस्वी सिंहासन उद्भवले होते. नाना माळा धारण केलेला, पितांबर नसलेला, मुकुटधारी सिंहमुखी अर्धमानव अर्धदेव अर्धपशु स्वयंभूपणे प्रकट झाला होता. हिरण्यकशिपूने त्याच्यावर खड्गासही चाल केली. भराभर अंगाभोवती खड्ग फिरवी तो नरसिंहाला सामोरा गेला. गदा घेऊन त्याने नरसिंहावरती फेकली. त्या प्रचंड प्राण्याने हिरण्यकशिपूला अलगद उचलले व तो त्याला हातात धरून त्याच्याशी खेळ करू लागला. चपळाईने राजाने त्याच्या हातातून सुटका करून घेतली व पुन्हा खड्गाने त्याच्यावर धाव घालण्याकरता धरून गेला. सायंकाळ झाली होती. सूर्यास्ताला चालला होता. दिवसही नव्हता व रात्रीही नव्हती. अशा वेळी राजाला या नरसिंहाने पटकन धरले व द्वाराच्या अंबरठ्यात जाऊन राजाला आपल्या मांडीवर धरून आपल्या खड्गाने त्याचे खसकन पोट फाडले. राजाने भयंकाळ्या फोडल्या. रक्ताच्या धारा त्याच्या पोटातून उडाल्या. त्या नरसिंहाच्या पितांबरावर उडाल्या. राजाचा तडफडून प्राण गेला. त्याच वेळी सूर्य अर्धाच असताना गेलेला होता. राजाच्या रक्ताने भरलेला फुटलेल्या पोटाचा रक्तभूषित व रक्तलांछित देह नरसिंहाने भूमीवर टाकला होता. प्रल्हाद हात जोडून स्वस्थ राहिला. त्याला स्तुतीही सुचेना व काय करावे हे सुचेना. नरसिंह स्वतःच्या तेजात तळपळत होता. तो लांब लांब पावले सहजपण टाकीत राजाच्या सिंहासनावर जाऊन बसला. त्याच्या तेजापुढे सूर्यचंद्राचे तेज फिके वाटत होते. दैत्यराज मरण पावल्याचे पाहून कायाधूला बेशुद्धी आली. दैत्य मंत्री होते नव्हते ते पळून गेले. राज्यसभेत राजाचे शव पडले होते. कोण होते सोबतीला? काय नेले त्याने बरोबर? सर्व सत्ता सोडून गेला. त्याला मृत्यू आला. तो घरात नाही, बाहेर नाही, भूमीवरही नाही, आकाशात नाही, शस्त्रास्त्राने नाही, दिवसा नाही, रात्री नाही, ब्रह्मदेवाने किंवा अन्य कोणी उत्पन्न केलेल्या कोणत्याही प्राण्याने नाही, मानव देव पशु यापैकी कोणाकडूनही नाही. अशा चातुरपणे मागितलेला वर होता तरी त्यातून परमेश्वराने मार्ग काढला. युधिष्ठिरा, दैत्य श्रेष्ठ हिरण्यकश्यपू मरण पावला. त्यावेळी देवांनी जयकार केला. नरसिंहाची सुरवातीशी केली. कायाधू ईशकृपेने शुद्धीवर आली. नरसिंहाची तिने स्तुती केली. परंतु नरसिंहाचा क्रोध मुळीच शांत झाला नाही. प्रत्यक्ष लक्ष्मीलाही देवांनी पाठविले तरी नरकेसरी भगवंताचा क्रोध शांत होईना. तेव्हा देव प्रल्हादाला म्हणाले, बाळा प्रल्हादा, भगवंताचा कोप तुझ्यावर तुझ्या पित्यांवर झाला आहे. तू तरी त्याला वंदन कर, याला शरण जा, त्याचा कोप शांत कर. तुझ्यासाठी तो सौम्य होईल.
प्रल्हादाने नम्रपणे पुढे होऊन नरसिंह हरी भगवंताच्या पायाशी जोडून घेतले. देवाने पाहिले कोमल शरीर, गौरवर्ण पंचवर्णीय राजकुमार बालक आपल्या पायाजवळ पडला आहे. त्याने पटकन त्याला उचलून हृदयाशी धरले. त्याच्या लहानशा गालाचे मुके घेतले. सर्व क्रोध कोटच्या कोठे मावळला. त्या नरसिंहाच्या शरीरावर प्रल्हाद कसा शोभून दिसत होता. अवर्णनीय यो कठोरपणाला प्रेमाचा पाधर फुटला होता. दुर्बळांचे रक्षण करणारा भगवान स्वतः दैत्यांना नाशकारक असे रूप धारण करून प्रकट झाला होता. प्रल्हादाच्या निरागस डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. देवतांच्या डोळ्यातूनही आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्यांची पुष्पे होऊन प्रल्हादावर पडू लागली. प्रल्हादाने भगवंताची ज्ञानपूर्व शब्दाने स्तुती केली. नरसिंह प्रसन्नपणे त्याला म्हणाला, दैत्य कुलभूषण प्रल्हादा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला कोणताही वर मी देतो. काय हवे असेल ते माग. प्रल्हादाला वाटले निष्काम प्रेमभक्ती वरदानाचा मोठाच मोह उभा आहे. हे वरदान मागणे चुकीचे आहे. तो म्हणाला, भगवंता, आपल्याजवळ भोग मागणे म्हणजे मायेत बसणे आहे. मला असा वर द्या की माझ्या मनात कधीही कोणाबद्दलही वासना उद्भवू नये. मी आपणाला प्रेमी निष्काम भक्तच राहीन. मी आपला प्रेमी निष्काम भक्तच राहीन. आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. नरसिंहाने तरीही त्याला एक कल्पपर्यंत दैत्याधिपती कर्तव्य स्वरूप उपभोग स्वीकार करण्यास सांगितले. ती आज्ञा मानूनच प्रल्हादाने त्याचा स्वीकार केला. त्यानंतर तू माझ्या स्वरूपात येशील, नरसिंह म्हणाला. प्रल्हादाने त्यानंतर भगवंतांना विनंती केली, देवधारी देवा, वरदाना सर्वश्रेष्ठ प्रभो, माझ्या पित्याने आपली निंदा केली, माझा द्वेष केला, आपल्याशी वैर केले. त्या दोषातूनच त्यांची सुटका करावी ही माझी प्रार्थना आहे. नरसिंह म्हणाला, भक्तश्रेष्ठ प्रल्हादा, माझ्या लक्षाचाही स्पर्श होता हिरण्यकश्यपू सर्व पापांपासून मुक्त झाला आहे. एवढे नव्हे तर त्याचे संबंधीजनही मुक्त झाले आहे. पण तू लोकाचार पाळण्यासाठी तुझ्या पित्याचे दिवस कर, त्यांची अंत्योष्टी कर, त्यानंतर त्याचे राज्य तू सांभाळ. तुला त्रैलोक्यात माझा आदर्श भक्त म्हणून सर्वजण मानतील. तुझे अनुयायी माझे भक्त होतील. त्यांची आज्ञा मानून प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला अंत्यसंस्कार केले. ब्रह्मदेवाने नरसिंहाची स्तुती केली. विष्णूंचा हा अवतार प्रल्हादाच्या निमित्ताने झाला. नरसिंहाने ब्रह्मदेवाला सांगितले, स्वभावानेच क्रूर असलेल्या दैत्यांना असे वरदान देऊ नये. युधिष्ठिरा त्यानंतर नरसिंह अंतर्धान पावले. प्रल्हादाला राज्याभिषेक शुक्राचार्यांनीच केला. सर्वांनी त्याला शुभाशीर्वाद दिले. कायात मुने माझा उपदेश ऐकलेला होता. प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दिला होता. भगवान नृसिंहाचे तिला दर्शन झाले. ते दुष्ट दैत्यपती हिरण्यकशिपू मरण पावल्यानंतर तिने प्रल्हादाचा प्रतिपाळ केला. उर्वरित आयुष्य हरिचिंतनात घालवले व ती नंतर विष्णू लोकात गेली. युधिष्ठिरा, जय विजयाचा पुन्हा जन्म झाला, तो रावण व कुंभकर्ण म्हणून. जेव्हाही रामचंद्रांचा अवतार घेऊन विष्णूने त्यांचा वध केला, तेच या युगात दंतवक्र व बाल म्हणून जन्माला आले. जन्मापासूनच त्यांनी वैरभावाने श्रीकृष्ण स्वरूप हरीचे चिंतन केले. त्यामुळे मरणानंतर शिशुपालांची आत्मज्योती श्रीकृष्णांच्या शरीरात लुप्त झाली. युधिष्ठिरा, हिरण्यकश्यपाचा वध, वराह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध, नरसिंहाच्या रूपाने रावण कुंभकर्णाचा वध, राम लक्ष्मणांनी मानव रूपाने व शिशुपाल दंतवक्त्राचा वध, पुरुषोत्तम वर्णावतारी श्रीकृष्णापाने विष्णूने केला. 3 जन्म आसुरी योगी झाले की जय विजय पुन्हा विष्णूंचे पार्षद म्हणजे द्वाररक्षक म्हणून जायचे होते. ते आता पुन्हा तसे झाले आहे. हे प्रल्हादाचे भक्ती चरित्र परमपावन आहे. ते श्रवण केल्याने धैर्य, निष्काम भक्ती, शुद्ध अंतःकरण व कर्मबंधनापासून मुक्त मिळते. पंडुसुता, तुम्हाला या विष्णूंचाच अवतार श्रीकृष्ण सखा म्हणून लाभला आहे. हे केवढे भाग्य आहे तुमचे. प्रत्यक्ष त्याचा इतका सहवास मिळाला आहे तर तुम्ही स्वतःची त्याच्यातही अनन्य भक्ती राही असेच करा. मय दारवाने पूर्वी मायाशक्तीने 3 विमाने तयार केली होती. त्यात सगळे राक्षस राहा. त्या विमानातच सर्व सुखसोयी होत्या. त्यामुळे त्यात राहून बाहेर 3 लोकांवरील प्राण्यांना त्रास देत असत. त्यावेळी भगवान रुद्राने बाण सोडून त्या सर्व दैत्यांना विमानातच मूर्छित केले. त्या विमानाला त्रिपूर म्हणत. मायावी
दानवाला अनेक उपाय माहीत होते. त्याने त्या सर्व दानवांना अमृत कुंभापासून अमृत पाजले व पुन्हा तेजस्वी केले. त्यावेळी रुद्राने निराश होऊन विष्णूला उपाय विचारला व या विष्णूने रुद्राचे त्रिपूर नष्ट करण्याचे कार्य युक्तीने साधून दिले. ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी एक युक्ती केली. विष्णूने गायीचे रूप घेतले, विधात्याने वत्स रूप घेतले. दानवांच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने ती गाय व वासरू यांनी या अमृत कुंभावरील सर्व अमृत रस पिऊन टाकून दानवांची शक्ती नष्ट केली. मयाच्या रक्षक दैत्यांनी शोक केला. आता काय करावे? आता रुद्र सर्वांना मारून टाकेल. पण मयाला श्री विष्णूंची अंतर्क लीला पाहून केवळ आश्चर्यच वाटले. कर्मभोग नष्ट करणे कोणालाच शक्य नाही, प्रारब्ध टाळता येत नाही असे म्हणून त्याने दानवांचे सांत्वन केले. रुद्राने पुन्हा त्रिपुरे नष्ट करण्याची तयारी केली. त्यावेळी विष्णूने त्यांची सर्व युद्धसामग्री तयार करून दिली. रुद्राने त्या युद्धसामग्रीने त्रिपुरावर चढाई केली व त्रिपूर दहन केले. असुरांचे मुख्य आश्रयस्थान नष्ट झाले. देवांचा आनंद गगनात मावेना. विष्णूंच्या सामर्थ्यानेच हे घडू शकले. तेव्हा कुंती सुद्धा अशी ज्याची विलक्षण लीला आहे त्या भगवान श्रीकृष्ण रूप विष्णूंची तुम्ही अनन्य भक्तीच करावी. शुक परीक्षिताला सर्व भक्तांच्या कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, राजा धर्मराजाला नारदांनी त्यानंतरही ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ यांची कर्तव्य वर्णन करून सांगितली. धर्माची 30 लक्षणे सांगितली. मानव धर्म, स्त्रियांची कर्तव्ये, द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशी कर्तव्ये सांगितली. अवधूत दत्तात्रयांनी प्रल्हादाला यती धर्माचा उपदेश केला. तो नारदांनी युधिष्ठिराला समग्र सांगितला. सत्संगाचा महिमा, परमार्थाच्या भक्तीचा महिमा, कर्तव्य दक्षतेचे महत्त्व, सर्व प्रकारची अवस्थानुरूप धर्म व कर्तव्ये यांची महत्त्वही त्यानंतर नारदांनी धर्मराजाला सांगितली. परीक्षिताला श्रीकृष्ण हे परात्पर विष्णू आहेत यांचे निश्चयात्मक ज्ञान धर्माला नारदांनी दिले. तेव्हा धर्माला आनंद झाला. तो हर्षित झाला व आदराने नारदांना त्याने साष्टांग प्रणिपात केला. परीक्षिताला शुकदेव ही कथा सांगत होते व सर्व श्रोते प्रल्हादाची आठवण काढीत नरसिंहावताराचा प्रसंग आठवीत साधू साधू म्हणत होते. सुत शौनक ऋषी संवादात सर्व ऋषी मुनी पुनीत होत होते. शुकदेवाचे वर्णन सामर्थ्य भगवत कृपेने सुताला तस्य तसे होते. सर्व काही त्याच्या स्मरणात होते. त्यांची वाणी मधुर होती. दिव्य तेज मुखावर विलसत होते. जेव्हा जेव्हा तो भगवान विष्णूंचे स्तुती स्तोत्र सांगे, कथेत आलेली श्रीहरीची वर्णने सांगे, तेव्हा त्यांच्या मुखावरील आभा विलक्षण होईल. तेजाचे एक वलय त्यांच्या मस्तकाभोवती दिसत असे. भक्त कथेत रमलेले वक्ते व श्रोते व स्मरणात माधुरी निमग्न होत होते. नेहमीच्या अरण्यात युगायुगातील ईश्वरी कार्याचे पावन गंगौधासारखे प्रवाह, शब्द, वाक्य, श्लोक यांच्या लाटांनी युक्त होऊन नवरत्नांनी भरून अष्टसात्विक भावांचे फेस व बुद्ध यांचे सुशोभित होऊन वाहत होते. त्यावर ज्ञान सूर्याचे प्रेम किरण पडून भक्तीचे परावर्तन होत होते. नामस्मरणाचे कल्लोळ नाद चित्त व इंद्रिय यांच्या 2 तीराजवळ मरमर ध्वनी करीत होते. त्या प्रवाहात श्रोते विहार करीत होते की तो प्रवाह श्रोत्यांच्या हृदयरूपी मानसरोवरातून वाहत होता. काय समजावे? चैतन्याचा तो साक्षात्कार होता. नैमिषारण्यातले वृक्ष व वेदी देवतांच्या सान्निध्यात हरिनाम, हरिदर्शन, हरिकीर्तन यांनी पल्लवी पुष्पित व फलित होत होते. धन्य ते ऋषी, धन्य ते भारतवर्ष, धन्य ही भूमी. भयपैत्राण परमेश्वर विष्णूंची अखंड कथा अशीच चालो. युगानुयुगे जगाला शांतीचा व वैराग्याचा संदेश देव. सप्तम स्कंद समाप्त.